नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थोडंच आहे, परंतु वेळेचा विचार करता घड्याळ पाहिलं तर ते शक्य नाही. आज या ठिकाणी आवाज महामुंबईचा या चॅनलचा वर्धापन दिन आहे. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आमचे माऊस भाऊ आणि या चॅनलचे संपादक मिलिंद खारपाटील यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहतो. आणि हा तर कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता की जे झाड त्यांनी सुरुवातीला लावलं मिलिंद खारपाटील यांनी, आणि त्या झाडाला आता फळं यायची वेळ आलेली आहे. आणि अशा कार्यक्रमाला जर आम्ही आलो नाही तर तो कृतज्ञपणा ठरेल. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. प्रथम मी मिलिंद खारपाटील आणि त्यांच्या चॅनलला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देईन. तुमचं काम अतिशय चांगलं चाललेलं आहे. मी जरी जवळून पाहत नसलो तरी मला दुरून का होईना पण तुमचा सुगंध येतो आणि त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला यावंसं या ठिकाणी वाटतं. मित्रांनो, खरं तर देश उभारणीसाठी, लोकशाही टिकवण्यासाठी जे 4 स्तंभ आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. या स्तंभामुळे देश घडतो. या स्तंभामुळे, या पत्रकारांमुळे कानाकोपऱ्यातल्या बातम्या जग जाहीर होतात. आणि जे वेगवेगळ्या वाखा होत असेल त्या ठिकाणी तुमचा पत्रकार मित्रांचा फार मोठा लढाईचा वाटा असतो. आणि त्यामुळे अनेक कामं, अनेक महत्त्वाचे विषय हाताळले जातात. आज जर पाहिलं तर पत्रकार मित्रांमुळेच तळागाळातल्या बातम्यावर येत आहेत. आज आपण टी व्हीला पाहतोय, काय चाललंय टी व्हीला, कुठल्या बातम्या येत आहेत, बलात्कार काय, मारामारा काय, गुंडगिरी काय, लाचारी काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि वाईट म्हणजे भ्रष्टाचार. हे भ्रष्टाचार म्हणजे जशी लाकडाला कीड लागते त्याला आपण वाळवी म्हणतो, वाळवी. आणि मग ते किती भारी लाकूड असेल तरी ते भराभर नाहीसं होतं. आणि त्या प्रकारे ही भ्रष्टाचार ही देशाला वाळवी लागलेली आहे. आणि ती वाळवी खऱ्या अर्थाने जर कोण मिटवायचं काम करेल तर तुम्ही पत्रकार मित्र आणि हे तुमचं महत्त्वाचं चॅनल. तर ही महत्त्वाची कामं तुम्हाला करायची आहेत. मित्रांनो, आम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करतोय आणि राजकारणाचं आता कसं गजकरण झालंय हे सगळं मगाशी महेंद्र घरत यांनी सांगितलं. तर ते राजकारणाचं जे गजकरण होतंय आणि जे देशाच्या कीर्तीला अपमानकारक ठरतंय, ह्या गोष्टी प्रामुख्याने मित्रांनो तुमच्या आहेत. आम्ही राजकीय लोक किती बडबडलो ना किती बोललो तरी ती कीड काय आम्ही मारू शकत नाही. ती वाळवी जी आहे भ्रष्टाचाराची ही केवळ आपणच ते करू शकता. तर हेच एक मला तुम्हाला विनंती करून सांगायचं आहे की चॅनलचं काम करत असताना इतरही जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचाही तुम्ही सारांश तुमच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये आलं पाहिजे. मला मिलिंद खारपाटील यांचं आभार मानावं असं वाटेल, कारण ते प्रत्येक या ठिकाणचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण देतात. व्हॉट्सअपवर का होईना पण मला निमंत्रण येतं. पण मी त्यांना सॉरी म्हणेन की प्रत्येक कार्यक्रमाला मी इतक्या लांबून येऊ शकत नाही. आज आम्ही नेरळवरनं 7 वाजता निघालो, तेव्हा इथे 9:30च्या आत पोहोचलो. इतका लांबचा प्रवास आहे आणि हा प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी येण्यासारखा प्रवास नाही. मित्रांनो, सॉरी. पण ज्या वेळेस पत्रकारांचा कार्यक्रम असेल, ज्या वेळेस आवाज महामुंबईचा कार्यक्रम असेल त्या वेळेस आवर्जून वेळ काढून या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की ह्या चॅनेलचा आवाज इतका वाढवा, कारण हा चॅनेल किंवा पत्रकारिता हा 4था जो स्तंभ आहे तो स्तंभ देश घडवण्यासाठी आहे, सबळ देश करण्यासाठी आहे. आणि त्यासाठी तुमचं योगदान फार महत्त्वाचं आहे. आज खरं म्हणजे मी ठरून आलो होतो
की खूप बोलायचं, पण आता आधीच्या वक्त्यांनी इतके वेळ घेतले की मी जास्त बोलायला लागलो तर तुम्ही कदाचित उठूनही जाल. तर तेवढे काय माझी इच्छा नाही आहे. फक्त विनंती एवढीच आहे, एखादी जो गोष्ट करताना माणूस करतो, करणं सोपं असतं पण टिकवणं कठीण असतं. आता मुंबईचा महाचॅनल हा तुम्ही अतिशय मेहनतीने मिलिंद कारपाटील आणि त्यांचे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं हे केलेलं आहे. मला एकच सांगायचं आहे की जी गोष्ट तुम्ही स्थापन केली, जी गोष्ट आता तुम्ही केलेली आहे, हे टिकवण्याचं काम सुद्धा तुमचंच आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र राहून त्याचं हे काम केलं पाहिजे. आम्ही जरी विकासाचं काम किती केलं, आम्ही बाकीच्या गोष्टी किती केल्या, तरी समाज सुधारणा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. समाज सुधारणेमुळेच पुढे देश घडत असतो आणि देशाची प्रतिमा जगामध्ये होत असते. आणि याकरता ही प्रतिमा वाढवण्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचं सहकार्य तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. पुन्हा एकदा मिलिंद कारपाटील यांचं मी कौतुक करतो. एक मोठा भाऊ, त्यांचा मोठा मावस भाऊ म्हणून कौतुक करतो का ते अनेक क्षेत्रात काम करतायत, परंतु या क्षेत्रामध्ये त्यांचं काम जे आहे अतिशय बहुमोलाचं काम आहे. आम्हाला नेरळमध्ये राहून त्यांच्या कामाचं आदर करावं असं वाटतं, त्यांच्या कामाचं कौतुक करावं असं वाटतं. तर पुन्हा एकदा तुम्ही जे पत्रकार या ठिकाणी आलेले आहात सर्वजण, मला अतिशय अभिमान वाटतो की तुमच्या संपादकांनी एक नुसती चुटकी मारल्याबरोबर तुम्ही सर्वजण लांबून आलेले आहात. तर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण एखादी गोष्ट करायची असेल तर एकटा नेता करू शकत नाही, त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांचा संच असेल तर तो करतो. तसंच हे संपादकीय काम सुद्धा असंच आहे की संपादकांनी जरी किती गप्पा मारल्या की मी हे करेन, परंतु त्याला जर पत्रकारांचं पाठबळ नसेल तर तो काही करू शकणार नाही. तर आपण त्यांना पाठबळ द्या. या चॅनलला खऱ्या अर्थाने समर्थ करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि ह्या चॅनलचं नाव जे की महामुंबईचा आवाज, तर तो आवाज महाराष्ट्राचा झाला पाहिजे, आवाज हिंदुस्थानचा झाला पाहिजे, अशा प्रकारचं काम तुमच्याकडून घडावं. इतका मोठा हा चॅनल व्हावा आणि तो आम्हाला त्यांच्या मावस भावाला पाहायला मिळावा, हीच एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.